नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे प्रश्न वारंवार पोलीस भरतीमध्ये विचारले गेले आहे, जे प्रश्न वारंवार तलाठी भरतीमध्ये विचारले गेले आहे, असे प्रश्न आपण पाहणार आहोत। या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, भारतातील पश्चिम घाट पर्वतीय प्रदेशात खालीलपैकी कोणत्या प्रकारची वनस्पती आढळते? तर लक्षात ठेवायचं आहे, सदाहरित। कोणती वनस्पती? सदाहरित वनस्पती आढळते। भारतात जलविद्युत ऊर्जेच्या विकासात कोणते राज्य आघाडीवर आहे? तर उत्तर प्रदेश। उत्तर प्रदेश लक्षात ठेवा, जलविद्युत ऊर्जेच्या विकासात उत्तर प्रदेश राज्य आघाडीवर आहे। पुढचा प्रश्न पहा, यशवंतराव चव्हाण यांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे? तर प्रीतिसंगम। प्रीतिसंगम या ठिकाणी यशवंतराव चव्हाण यांची समाधी आहे। ज्ञानी झैलसिंग यांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे? तर एकता स्थळ। कोठे? एकता स्थळ। ज्ञानी झैलसिंग यांची समाधी एकता स्थळ या ठिकाणी आहे। विद्यार्थी मित्रांनो, हे दोन्ही प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारले गेले आहे। हे दोन्ही प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा तलाठी भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत। पुढचा प्रश्न पहा, भारतात कोणत्या प्रकारची वनस्पती प्रामुख्याने आढळते? तर पानझडी जंगल। कोणते जंगल? पानझडी जंगल। बहुचर्चित सरदार सरोवर प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर आहे गुजरात। बहुचर्चित सरदार सरोवर प्रकल्प गुजरात राज्यात आहे। पुढचा प्रश्न पहा, खनिजांमध्ये कोणता भारतीय प्रदेश सर्वात समृद्ध आहे? तर छोटा नागपूर पठार। खनिजांमध्ये छोटा नागपूर पठार हा जो काही प्रदेश आहे, हा सर्वात समृद्ध आहे। तिहरी धरणाला कोणती नदी पाणी पुरवते? तर भागीरथी। लक्षात ठेवा, भागीरथी नावाची नदी आहे आणि ही नदी तिहरी धरणाला पाणी पुरवते। पुढचा प्रश्न पहा, उदयपूरच्या जौराखानी कोणत्या खनिजाच्या उत्खननासाठी प्रसिद्ध आहे? तर जस्त। जस्त। विद्यार्थी मित्रांनो, लक्षात कसं ठेवायचं त्यासाठी मी तुम्हाला ट्रिक सांगतो। पहा, काय म्हटलं आहे? ज व रा। आता ज वर्ण जस्त असं लक्षात ठेवायचं आहे। ज वर्ण ज वर्ण जस्त असं लक्षात ठेवायचं, म्हणजे जौराखानी जस्त या खनिजाच्या उत्खननासाठी प्रसिद्ध आहे। पुढचा प्रश्न पहा, द्वीपकल्पीय भारतातील कोणत्या किनाऱ्यावर हिवाळ्यात सर्वाधिक पाऊस पडतो? तर कोरोमंडल किनारा। द्वीपकल्पीय भारतातील कोणत्या किनाऱ्यावर हिवाळ्यात सर्वाधिक पाऊस पडतो? तर कोरोमंडल किनारा। पुढे पहा, कोरड्या जमिनीसाठी कोणते पीक सर्वात योग्य आहे? तर शेंगदाणे। कोरड्या जमिनीसाठी शेंगदाणे हे पीक सर्वात योग्य आहे। राजस्थानची राजधानी कोणती आहे? तर जयपूर। राजस्थानची राजधानी जयपूर। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला कन्फ्यूज होत असेल, समजा पेपरला तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत आणि तुम्हाला लक्षात राहत नसेल, कन्फ्यूज होत असेल, तर मी तुम्हाला ट्रिक सांगतो। पहा, काय म्हटलं आहे? राजस्थान, राज 2 नंबरला काय आहे? ज, आणि ज वर्ण जयपूर असं लक्षात ठेवायचं आहे। ज वर्ण जयपूर, राज ज वर्ण जयपूर। ओके। पुढे पहा, तिबेटमधील मानस सरोवराजवळ कोणत्या नद्या उगम पावतात? तर सतलज, सिंधू आणि ब्रह्मपुत्रा। लक्षात ठेवा, तिबेटमधील मानस सरोवराजवळ कोणत्या नद्या उगम पावतात? तर सतलज नदी उगम पावते, सिंधू नदी उगम पावते आणि ब्रह्मपुत्रा नदी उगम पावते। तीनही नद्या मानस सरोवराजवळ उगम पावतात। कोठे? तिबेटमध्ये। बांगलादेशमध्ये कोणती नदी जमुना म्हणून ओळखली जाते? तर ब्रह्मपुत्रा। लक्षात ठेवा, वारंवार हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे। बांगलादेशमध्ये कोणती नदी जमुना म्हणून ओळखली जाते? तर ब्रह्मपुत्रा नदी। पुढचा प्रश्न पहा, अरवली पर्वतरांगांना कोणती नदी विभागते? तर चंबळ आणि साबरमती। अरवली ज्या पर्वतरांगा आहे, या पर्वतरांगांना चंबळ आणि साबरमती या 2 नद्या काय करतात? विभागतात। लुनी नदी कुठे वाहते? तर कच्छच्या अरणात। लुनी नदी कुठे वाहते? कच्छच्या अरणामध्ये लुनी नदी वाहते। जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणत्या नद्यांनी बनवला आहे? तर गंगा आणि ब्रह्मपुत्रा। लक्षात ठेवा, गंगा आणि ब्रह्मपुत्रा
हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये खूप वेळा विचारला गेला आहे. हाच प्रश्न पोलीस भरतीमध्ये सुद्धा खूप वेळा विचारला गेलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. जगातील म्हटलेला आहे, जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणत्या नद्यांनी बनवला आहे? तर गंगा आणि ब्रह्मपुत्रा. पुढचा प्रश्न पहा. भागीरथी आणि अलकनंदा मिळून गंगा नदी कुठे तयार होते? कुठे तयार होते? तर देवप्रयागमध्ये. कुठे? देवप्रयाग. लक्षात ठेवा, भागीरथी आणि अलकनंदा मिळून. पुढचा प्रश्न पहा. जम्मू ते श्रीनगर हा मार्ग कोणत्या खिंडीतून जातो? तर बनिहाल खिंड. जम्मू ते श्रीनगर हा मार्ग कोणत्या खिंडीतून जातो? तर बनिहाल खिंड. प्रसिद्ध महाकालेश्वर मंदिर कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर नर्मदा नदीच्या काठावर आहे. प्रसिद्ध महाकालेश्वर मंदिर नर्मदा नदीच्या काठावर आहे. पुढे पहा. खैबर खिंड कुठे आहे? तर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान. लक्षात ठेवा, खैबर खिंड ही पाकिस्तान आणि अफगाणिस्तान दरम्यान आहे. नाथुला खिंड कोणत्या राज्यात आहे? तर उत्तराखंड. नाथुला खिंड उत्तराखंड या राज्यात आहे. सर्वात मोठी हिमनदी कोणती आहे? तर सियाचीन. सर्वात मोठी हिमनदी सियाचीन. नर्मदा आणि तापी नद्यांच्या दरम्यान कोणत्या टेकड्या आहेत? तर सातपुडा टेकड्या. लक्षात ठेवा, नर्मदा आणि तापी नद्यांच्या दरम्यान कोणत्या टेकड्या आहेत? सातपुडा टेकड्या. खूप वेळा हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. ओके, पुढे पहा. भारतातील सर्वात जुनी पर्वतरांग कोणती? तर अरवली ही भारतातील सर्वात जुनी पर्वतरांग आहे. अरवली पर्वतरांगातील सर्वोच्च शिखराचे नाव काय आहे? तर गुरु शिखर. काय नाव आहे? गुरु शिखर. विद्यार्थी मित्रांनो, हे दोन्ही प्रश्न 15 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारले गेले आहेत. 7 ते 8 वेळा तलाठी भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे, मी असेच प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचत असतो, जे प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. पुढे पहा. अलाहाबादला आपत्कालीन मुख्यालय कोणी बनवले? तर लॉर्ड कॅनिंग. अलाहाबादला आपत्कालीन मुख्यालय लॉर्ड कॅनिंग यांनी बनवले. भारतीय सुधारणा समितीची स्थापना कधी झाली? तर 1857 साल लक्षात ठेवा. भारतीय सुधारणा समितीची स्थापना 1857. राणी लक्ष्मीबाईंचे खरे नाव काय होते? तर मणिकर्णिका. राणी लक्ष्मीबाईंचे खरे नाव मणिकर्णिका असे होते. 1857च्या उठावाच्या अपयशानंतर बहादूर शहा दुसरा यांना कोणत्या ठिकाणी निर्वासित करण्यात आले? तर रंगून या ठिकाणी. प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. 1857च्या उठावाच्या अपयशानंतर बहादूर शहा दुसरा यांना कोणत्या ठिकाणी निर्वासित करण्यात आले? रंगून. विद्यार्थी मित्रांनो, मला लगेच कमेंट करून सांगायचं आहे की हे जे काही रंगून ठिकाण आहे हे नेमकं कुठं आहे, कोणत्या देशात आहे? मला कमेंट बॉक्समध्ये लगेच सांगायचं आहे, कारण त्यावर सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे. पुढचा प्रश्न पहा. 1857चा उठाव हा ब्रिटिश राजवट उलथवून टाकण्यासाठी भारतीय जनतेने केलेली क्रांती होती असे कोणी म्हटले? तर कार्ल मार्क्स. काय म्हटलं आहे? 1857चा उठाव ब्रिटिश राजवट उलथवून टाकण्यासाठी भारतीय जनतेने केलेली क्रांती होती असे कोणी म्हटले? तर कार्ल मार्क्स यांनी असं म्हटलं होतं. लक्ष्मीबाई या भारतीय क्रांतिकारकांपैकी एकमेव पुरुष होत्या असे कोणी म्हटले? तर ब्रिटिश अधिकारी ह्युरोज. ब्रिटिश अधिकारी ह्युरोज यांनी असं म्हटलं होतं की लक्ष्मीबाई या भारतीय क्रांतिकारकांपैकी एकमेव पुरुष होत्या. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न खूप वेळा विचारला गेलेला आहे. पुढे पहा. 1857च्या उठावाचे नेतृत्व अलाहाबाद आणि बनारसमधून कोणी केले? तर लियाकत अली यांनी केलं होतं. लक्षात ठेवा, अलाहाबाद आणि बनारसमधून 1857च्या उठावाचे नेतृत्व लियाकत अली यांनी केले. भारतीय स्वातंत्र्य संघर्ष 1857 हे पुस्तक कोणी लिहिले? तर व्ही.डी. सावरकर. व्ही.डी. सावरकर. पुढचा प्रश्न पहा. 1857च्या उठावाचे नेतृत्व लखनौमधून कोणी केले? तर बेगम हजरत महल. बेगम हजरत महल.
झाशीमधून 1857च्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? तर राणी लक्ष्मीबाई. लक्षात ठेवा, राणी लक्ष्मीबाई. पुढे पहा, द टेस्ट ऑफ माय लाईफ हे पुस्तक कोणी लिहिले? तर युवराज सिंग यांनी द टेस्ट ऑफ माय लाईफ हे पुस्तक लिहिले, युवराज सिंग. चंपारण्य सत्याग्रह कधी झाला? तर 1917. साल लक्षात ठेवा, 1917. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये खूप वेळा विचारला गेला आहे. पुढील प्रश्न पहा, मोरारजी देसाई यांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे? तर अभय घाट या ठिकाणी मोरारजी देसाई यांची समाधी आहे. चौधरी चरणसिंह यांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे? तर किसान घाट या ठिकाणी चौधरी चरणसिंह यांची समाधी आहे. विद्यार्थी मित्रांनो, मोरारजी देसाई यांची समाधी यावर खूप वेळा प्रश्न विचारला गेला आहे. अभय घाट असं लक्षात ठेवा. चौधरी चरणसिंह यांच्यावर सुद्धा प्रश्न विचारला गेला आहे. यांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे? तर किसान घाट या ठिकाणी आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये जे प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत तेच प्रश्न आपण पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.